महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशातील मुलींसाठीची पहिली शाळा 1 जानेवारी 1848ला पुण्यात ज्या ठिकाणी सुरू केली त्या ठिकाणी मी आता उभा आहे। या भिडेवाड्याचं स्मारकामध्ये रूपांतर करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि नव स्मारक या ठिकाणी उभं राहतंय। मात्र या स्मारकाबरोबरच इतिहास देखील नव्याने लिहिला जातोय का असा प्रश्न आहे। कारण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासोबत मुलींची ही पहिली शाळा उभारण्यामध्ये तेवढाच सिंहाचा वाटा उचलणाऱ्या फातिमा शेख यांचं अस्तित्व नाकारण्याचा प्रयत्न होतोय। आज फातिमा शेख यांची जयंती साजरी होते आणि बरोबर आजच्याच दिवशी केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयामध्ये सल्लागार म्हणून काम करणाऱ्या दिलीप मंडल यांनी असा दावा केलाय की फातिमा शेख नावाची व्यक्तीच मुळामध्ये कधी अस्तित्वात नव्हती। इतिहासामध्ये फातिमा शेख हे कपोलकल्पित पात्र उभा करण्यात आले असा दावा दिलीप मंडल यांनी केलाय। प्रश्न फक्त दिलीप मंडल यांचा नाही तर गेल्या काही काळापासून सातत्याने फातिमा शेख यांच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न उभा केला जातोय। एकीकडे फातिमा शेख यांच्यावरती त्यांच्या कार्याबद्दल अशा प्रकारे शंका उपस्थित करणं एका बाजूला आणि दुसरीकडे आपण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरती ज्यांनी संशोधन करून लेखन केलंय, पुस्तकं लिहिली आहेत, त्यांचं संशोधन जर पडताळलं तर आपल्याला काय दिसतं तर 1848ला सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी ही शाळा सुरू केली। मात्र 1856ला सावित्रीबाई फुले या आजारी पडल्या आणि सातारा जिल्ह्यातील नायगाव या त्यांच्या माहेरी हवापालटासाठी किंवा आराम करण्यासाठी गेल्या आणि तिथून सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुलेंना त्यावेळी म्हणजे 10/10/1856ला लिहिलेलं हे पत्र आहे। या पत्रामध्ये सावित्रीबाई फुले असं म्हणतात, सुरुवातीला तब्येतीची विचारपूस होते आणि त्यानंतर असं म्हणतात की मी परिपूर्ण दुरुस्त होताच पुण्यास येईन, काळजीत असू नये। फातिमास त्रास पडत असेल पण ती कुरकुर करणार नाही असतू। येथे बोलण्यात बोलणे चालले असता असे घडले की वगैरे वगैरे। याचा अर्थ सावित्रीबाई फुले महात्मा फुलेंना या पत्रात असं सांगतात की मी आजारी असल्यामुळे या मुलींच्या पहिल्या शाळेची सगळी जबाबदारी या फातिमा शेख यांच्यावरती पडते आहे, ताण पडतोय, मात्र त्या कुरकुर करणार नाहीत असा उल्लेख स्वतः सावित्रीबाई फुलेंनी लिहिलेल्या या पत्रात आहे। आणि या पत्राची जर खात्री करायची असेल तर राज्य सरकारने प्रकाशित केलेल्या राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या समग्र सावित्रीबाई फुले संग्रहामध्ये हे पत्र आपल्याला पाहायला मिळू शकतं। इतरही अनेक संशोधकांच्या संशोधनामध्ये हे आढळू शकतं। आणि फातिमा शेख यांच्या अस्तित्वाबद्दलचा दुसरा पुरावा म्हणजे हा त्यांचा सावित्रीबाई फुले यांच्यासोबत असलेला फोटो। यामध्ये आपण पाहतो आहोत सावित्रीबाई फुले, फातिमा शेख आणि त्यांच्या 2 विद्यार्थिनी आणि या 2 पहिल्या विद्यार्थिनींच्या सहाय्यातूनच त्यांच्या सोबतीने जे रोपटं या ठिकाणी स्त्री शिक्षणाचं लावण्यात आलं त्याचा वटवृक्ष झाला आणि पुढचा इतिहास आपण पाहतो। महिला स्वावलंबी बनल्या, आज पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात आपण आहोत आणि त्यामध्ये सावित्रीबाई इतकाच फातिमा शेख यांचा देखील वाटा इतिहासकार मांडतात। मात्र आता त्यांच्या अस्तित्वावरती प्रश्न उपस्थित केला जातोय। आपल्यासोबत पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते आणि इतिहासाचे अभ्यासक नितीन पवार आहेत। आपण पवार सरांशी या सगळ्याबद्दल बोलणार आहोत। सर, आपण सुरुवात करूया या फोटोपासून। काही जण या फोटोबद्दल देखील शंका घेऊ शकतात, शंका घ्यायची झाली तर या फोटोबद्दल सांगा। या निगेटिव्हवरून हा फोटो आहे आणि याच फोटोच्या आधारे आज आपण जे सावित्रीबाईंचे फोटो पाहतो तैलचित्रातले असतील किंवा वेगळ्या प्रकारचे किंवा त्यांचा पुतळा देखील जो काही उभारण्यात येतो तो या फोटोला अनुसरून आहे आणि या फोटोमध्ये त्यांच्यासोबत आहेत फातिमा शेख। सर, या फोटोबद्दल। हा जो फोटो आहे तो महात्मा ज्योतिराव फुले समता प्रतिष्ठान म्हणजे ज्या संस्थेचा मी एक भाग आहे, ज्या संस्थेने महात्मा ज्योतिराव फुल्यांचा अस्सल फोटो, ज्या संस्थेने आत्ता दाखवलेला सावित्रीबाईंचा अस्सल फोटो, ज्या संस्थेने ज्योतिराव फुल्यांचं मृत्यूपत्र म्हणजे ज्याला उईलपत्र म्हणलं जातं ते, ज्या संस्थेने त्यांचं तृतीयरत्न नाटक आणि ज्या संस्थेने त्यांचे सहकारी नारायण मेघाजी लोखंडे यांचं चरित्र सिद्ध केलं, आणखीन बरंच सांगता येईल,
त्या संस्थेने पालकर नावाचे एक संशोधक होते, त्यांच्याकडनं डॉक्टर बाबा आढाव यांनी जसं महात्मा ज्योतिराव फुल्यांची निगेटिव्ह मिळवली, ती काचेची निगेटिव्ह होती त्यांच्याकडनंच, आणि त्यांच्याकडे फुल्यांच्या संदर्भातली अनेक साधनं होती, त्यातूनच ही निगेटिव्ह काचेची मिळाली. त्या काळात आत्ताचं डिजिटल किंवा मागचा रोल अशा पालकर यांनी जतन केली, पालकरांनी जतन केली. बाबा आढावांना ते मिळालं. हां, आणि बाबा आढाव या प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, आणि त्यांनी ती निगेटिव्ह त्यांच्याकडनं मिळवली, आणि ती आम्ही साधारणपणे कधी झालं? एक 15 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले समता प्रतिष्ठानचं पुरोगामी सत्यशोधक नावाचं आमचं नियतकालिक आहे, मुखपत्र म्हणता येईल त्याला, त्याच्यामध्ये आम्ही हे छापलंय. त्याच्यावरूनच नंतर शासनाने चित्र तयार केलं, कारण ही काचेची निगेटिव्ह असल्यामुळे तितकीशी स्पष्ट नाहीये. ज्योतिराव फुल्यांच्या छायाचित्राबद्दलही असंच आहे. त्याच्यामध्ये एक मुस्लिम पेहराव केलेली एक स्त्री दिसतीये, ती जी आहे ती फातिमा शेख असं आपल्याला म्हणता येईल. काही इतिहास हा काही परिस्थितीजन्य पुराव्यांनी सिद्ध होत असतो. त्याच्यामध्ये फातिमा शेख यांचा पेहराव आणि सावित्रीबाईंचा पेहराव याच्यात आपल्याला स्पष्टपणे फरक दिसतो. तर त्याच्यामध्ये त्या फातिमा शेख आहेत, आणि त्यांच्याविषयी खूप तपशिलात सांगता येईल. मला हे स्पष्टपणे सांगायचंय की ज्या मंडल यांनी असा दावा केलाय की ती व्यक्तिरेखा नव्हती, त्यांची मूळ पोस्ट मी वाचलेली आहे, आणि मला म्हणजे हसावं का रडावं कळत नाहीये की मंडल हे जणू म्हणजे त्यांच्या सांस्कृतिक भाषेत सांगायचं तर ते ब्रह्मदेव नाहीत. आम्ही काय ब्रह्मदेव वगैरे मानतच नाही. त्यांनी असं जणू काही त्या पोस्टमध्ये म्हणलंय की फातिमा बीबी शेख या कॅरेक्टरला याला आम्ही जन्म दिला, आणि ते चुकीचं आहे, आणि मी त्याच्याबद्दल आता माफी मागतो. पण मंडलांनी कुठल्या तरी एका व्यक्तित्वाला जन्म दिला आणि त्यांनी जन्म दिला असं ते सांगवते म्हणून ते बरोबर होतं, आणि ते आता सांगतात म्हणून ती नाहीये, असा काही इतिहास नसतो. आपल्याला तो इतिहासच जाणून घ्यायचा आहे. मंडल यांच्यावरती आपण पुन्हा येऊ. एकतर हे चित्र जसं की पवार सर सांगतायत, ही निगेटिव्ह पालकर नावाच्या व्यक्तींकडे होती, जतन करण्यात आली होती, आणि त्यानंतर ती मिळवण्यात आली, आणि या निगेटिव्हच्या साह्याने फोटो सावित्रीबाईंचेही तयार झाले, आणि त्यामध्ये आपल्याला फातिमा शेख दिसत आहेत. सर, दुसरं फातिमा शेख यांचा किंवा त्यांच्या कार्याचा उल्लेख आणखी कुठे कुठे कसा कसा आढळतो? आपण ज्या पहिल्या शाळेचा उल्लेख केला, ज्याच्याबद्दलचा लढा आम्ही 1998 सुरू केला होता, भिडेवाड्याचा, त्या भिडेवाड्याचं वैशिष्ट्य असं किंवा या शाळेचं वैशिष्ट्य असं, आपल्याला हे थोडं स्पष्ट करून घेतलं पाहिजे. काही जणांना ते थोडंसं अडचणीचं वाटू शकेल की भारतामध्ये मुलींच्या शिक्षणाची सुरुवात 1815 पासून झाली. कारण हा संदर्भ महत्त्वाचा यासाठी आहे की मिशनरी मंडळी भारतामध्ये येऊन सेवा कार्य करायची, आणि त्याच्यामधलं शिक्षण एक होतं, आणि त्यांनी 1815 पासून इथल्या महिलांना शिकवण्याचा वेगवेगळ्या वेळी प्रयत्न केला. आणि याच एक प्रयत्नांचा भाग म्हणून सिंथिया फरार नावाच्या एक महिला या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या त्या भारतात आल्या, आणि त्यांनी अहमदनगरला शिक्षण प्रशिक्षण संस्था सुरू केली. शिक्षण प्रशिक्षण, ज्याला आपण एज्युकेशन ट्रेनिंग असं म्हणू शकतो. तर त्या संस्थेमध्ये फातिमा बीबी शेख आणि आपण आद्य शिक्षिका म्हणतो त्या सावित्रीबाई फुले यांनी कसं शिकवावं याचं प्रशिक्षण घेतलं. त्याचे उल्लेख आहेत, याचे उल्लेख आहेत. त्याच्या अमेरिकन मराठी मिशनरी जे आहेत किंवा मिशन जे आहे त्यांचे अहवाल आहेत. त्याच्यामध्ये पत्रकार कामिल पारखी यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांचं भारतातलं कार्य याच्याविषयी पुस्तकं लिहिली आहेत, लिखाण केलं. दोघींनी आधी प्रशिक्षण घेतलं, शाळा कशी चालवायची, आणि त्यानंतर त्यांनी येस या ठिकाणी शाळा सुरू केली. अगदी बरोबर. या दोघींचा संबंध कसा आला तर फातिमा शेख आणि त्यांच्या कुटुंबातील उस्मान शेख हे पुण्यातील गंजपेठेमध्ये राहणारे, आणि त्या ठिकाणी त्यांचा त्या काळी कापडाचा व्यवसाय होता. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा दलितोद्धाराचं काम सुरू केलं तेव्हा महात्मा फुलेंच्या वडिलांनी त्यांना घरातून बाहेर काढलं. त्यावेळी त्यांच्या डोक्यावरती जो काही प्रभाव होता त्या प्रभावातून महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाई फुलेंना घराच्या बाहेर काढण्यात आलं. तेव्हा या दाम्पत्याला जो आसरा दिला तो उस्मान शेख आणि फातिमा शेख यांनी, आणि तिथून त्यांचा संबंध आला, मैत्री झाली, मनं जुळली, आणि त्याचबरोबर विचार देखील जुळले. आणि त्यानंतर या दोघींनी, पवार सर जसं सांगतायत की शाळा चालवण्याचं आधी प्रशिक्षण घेतलं. येस, त्याच्या आधी नॉर्मल स्कूलमध्ये, पुण्यातलं नॉर्मल स्कूल, तिथं सावित्रीबाईंनी प्रशिक्षण घेतलेलं होतं. आणि फातिमा शेख यांनी आणि सावित्रीबाईंनी त्याला फरार मडमीच्या शाळेत असा फुल्यांनी पण उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये ते संदर्भ सापडतात.
तिथे त्यांनी प्रशिक्षण घेऊन मग सावित्रीबाईंच्या बरोबर ते पुण्यामध्ये त्यांनी सहशिक्षिका म्हणून काम केलं. आता सहशिक्षिकाच का, मग त्यांच्याबरोबरची मुख्य शिक्षिका का नाही, तर मगाशी तुम्ही जे पत्र वाचून दाखवलं, ज्यावेळेस नायगावला माहेरी विश्रांतीसाठी सावित्रीबाई गेल्या होत्या, तर त्या ज्योतिबांना त्यांनी पत्र लिहिताना शेठजी म्हणायचे त्यांना ते जे लिहिलंय त्यात अतिशय जिव्हाळ्याने आणि जवळची व्यक्ती असल्यासारखा सावित्रीबाईंचा उल्लेख केलाय की फातिमावर आता याचा खूप ताण पडत असेल, पण ती कुरकुर करणार नाही. मला आणखीनही आपल्याला सांगायचंय की फातिमा बीबी शेख यांच्या विषयीचा धडा हा आंध्र प्रदेशच्या 8वीच्या पुस्तकामध्ये आहे आत्ता, आणि आंध्र प्रदेशमधल्या कन्नूर जिल्ह्यामध्ये त्यांचा देशातला पहिला पुतळा उभा केलेला आहे. तर मला हे सांगायचंय की फातिमा बीबी शेख हे पात्र कुणीतरी असं अचानक कुणातरी मनात आलं आणि त्यांनी असं म्हटलंय त्यात की माझा हेतू मी आता काही सांगू शकत नाही, पण त्यावेळी माझी चूक झाली आणि आता मी मागं घेतोय. तर कुणाच्या इच्छा अनिच्छेने असा इतिहास तयार होत नसतो. त्याचे संदर्भ उपलब्ध आहेत. तर फातिमा बीबी शेख या निश्चितपणे होत्या. पण एक गोष्ट अगदी खरी आहे की फातिमा बीबी शेख यांचा आज आपण 9 जानेवारीला बोलतोय, त्या दिवशी त्यांची जयंती काही जण साजरी करायला लागलेले आहेत. फातिमा बीबी शेख या मुस्लिम कुटुंबातल्या होत्या आणि मुस्लिमांनी या देशात जणू काही इतिहास हा गेल्या 11 वर्षातच सुरू झालेला आहे. मुस्लिमच नाही तर इतरांचं पण कुणीच काही केलं नाहीये. जे काही झालं ते 11 वर्षात झालं, अशा प्रकारचा प्रचार सुरू आहे. विशेषतः अल्पसंख्याकांचं सर्व योगदान पुसण्याचं काम आपल्या इथं सुरू आहे. त्यातून ह्या अशा प्रकारचा प्रचार सुरू आहे आणि हा आत्ता नाहीये. तुम्ही म्हणलात ते मंडल यांचा उद्देश काय असावा? दिलीप मंडलांना त्यांच्या आकांना, आता आका शब्द खूप फेमस आहे सध्या बीडमुळं, त्यांच्या आकांना खुश करणं हा उद्देश सरळ सरळ असू शकतो. कारण दिलीप मंडल यांच्या जर तुम्ही मागच्या पोस्ट पाहिल्या सगळ्या, त्यांनी त्यांचं ज्यावेळेस त्यांना बाहेरच्या दरवाजानी त्यांना आतमध्ये सनदी अधिकाराचं पद मिळणार अशी चर्चा झाली, तेव्हा त्यांनी त्यांच्या सगळ्या सरकारविरोधी पोस्ट पुसून टाकल्या. त्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल अशा प्रकारे त्यांचा वेग होता. हे सगळं सोशल मीडियामध्ये जर ते सोशल मीडियात लिहितात, त्या सोशल मीडियाचा आधार घेऊन सांगता येऊ शकतं. दिलीप मंडल हे काही इतिहास संशोधक नाही आहेत, त्यांनी त्याच्याबद्दल ठोस काही पुरावा दिला नाहीये. पण ठोस पुरावे आत्ता आपण पाहतोय. त्यांचा फोटो उपलब्ध आहे, त्यांच्याबद्दलचं लिखाण जे सावित्रीबाईंनी स्वतः केलंय, मगाशी तुम्ही उल्लेख केला ते सावित्रीबाईचं समग्र वाङ्मय जे प्राध्यापक डॉक्टर मागो माळी यांनी तेच त्याचे संपादक आहेत, त्यांच्या ते पुस्तकामध्ये आहे. ज्योतिरावांच्या लिखाणामध्ये उल्लेख आहेत त्याच्या. पण या सगळ्याची कडी जोडून फातिमा बीबी शेख यांचं समग्र चरित्र सिद्ध झालेलं नाहीये. त्याच्यामध्ये जसं आत्ता कुठे जरा सावित्रीबाई आणि त्यांच्या भोवतीचा समाज, शोषित समाज हा जागा पाहतोय, अजून मुस्लिम समाज काही जागा एवढा झालेला नाहीये. अहो, फातिमा बीबी शेख जरा बाजूला ठेवू 2 मिनिटं आपण. सावित्रीबाई फुलेंनी काव्य फुले नावाचा कविता संग्रह त्यांचा आहे. आधुनिक मराठीच्या त्या पहिल्या कवयित्री आहेत. सावित्रीबाई फुले यांनी गृहिणी मासिक सुरू करण्याची प्रेरणा दिली, ही सुद्धा लोकांना माहीत नाही. याही गोष्टी लपवल्या गेल्या होत्या, त्या तशा हळूहळू पुढे येत आहेत. तसंच फातिमा शेख यांच्याविषयी सुद्धा जसं फुल्यांच्या विषयी, बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी, शाहू महाराजांच्या विषयी जी चरित्र साधन समिती राज्य शासनाची आहे, तशा प्रकारे जर शासन हे तर काही करणार नाही, कारण केंद्रात आणि राज्यात पाहिजे. पण म्हणजे फातिमा शेख यांच्याबद्दल खूप कमी माहिती आहे. पण जेवढी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे ही व्यक्ती अस्तित्वात होती, याच्यात काही शंका बाळगायचं कारण नाही. आणि त्यांचा फुले दाम्पत्यासोबत त्यांच्या कार्यामध्ये आमच्या सारख्या या फुले शाहू आंबेडकर प्रेमी मंडळींची जबाबदारी आहे की त्यांचा इतिहास शोधून तो पुढे आणला पाहिजे. ही जबाबदारीने आजची त्यांची जयंती असो किंवा नसो, तो निश्चय आजच्या दिवशी झाला पाहिजे. या निमित्ताने आडनावामुळे होत असावं. सरळच आहे, मी मगाशी म्हणालो ना की फातिमा शेख, त्या फातिमाच्या ऐवजी दुसरं काहीतरी नाव असं शेखच्या ऐवजी, तर थोडंसं आणखीन उजेड झालं असतं. ते आणखीन उच्चवर्णीय समाज जन्मला असेल तर खूपच बारकाईने त्याचा अभ्यास झाला असता. त्यामुळं त्या मुस्लिम असल्यामुळे हे घडतं, याच्यात माझ्यासारख्या तरी कार्यकर्त्याची आणि अभ्यासकाची काही शंका नाही त्याच्याविषयी. धन्यवाद सर. तर फातिमा शेख यांच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. पवार सरांसारखे अभ्यासक आणि कार्यकर्ते त्याचं उत्तर देतायत. इतरही अनेक संशोधक आहेत की जे याबद्दलचे पुरावे देतील. प्रश्न आहे तो ही शंका घेणाऱ्या दिलीप मंडल यांचा. दिलीप मंडल यांचं अस्तित्व जर तपासलं तर बऱ्याच गोष्टींचा आपोआप उलगडा होऊ शकतो.
कॅमेरामन विजय राऊत समी इथेच थांबतो. धन्यवाद.